नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन स्वतःच्या भूमिकेवर आडला म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव भयंकर वाढला। सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की चीन स्वतःच्या भूमिकेवरती आडला म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव 100% वाढला। पण चीन स्वतःच्या कोणत्या भूमिकेवरती आडला आणि याच्यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशा पद्धतीने वाढला सोयाबीनचा बाजार भाव? जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन स्वतःच्या भूमिकेवर आडला म्हणून देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा वाढला। मग चीन स्वतःच्या कोणत्या भूमिकेवरती आडला आणि याच्यामुळे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशा पद्धतीने सोयाबीनचा भाव हा भयंकर वाढला? जर हे आपल्या सर्वांना जाणून आणि उमजून घ्यायचं असेल तर एकच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। याच्यामध्ये सोयाबीनच्या भविष्याचं संपूर्ण भाकीत व्यक्त करण्यात आलेलं आहे। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून एका महिन्यापूर्वी काय झालं आठवा। इथून एका महिन्यापूर्वी अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर हा सुरू झाला। चीन आणि अमेरिकेतील या टॅरिफ वॉर मध्ये अमेरिकेने सुरुवातीला चीन वरती आयात शुल्क वाढवलं। त्याच्यानंतर चीनने अमेरिकेतून येणारं सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड आणि इतर ॲग्री कमोडिटीज वरती 15% आयात शुल्क या ठिकाणी वाढवलं। याच्यामुळे सुरुवातीच्या क्षणी चीनला खूप मोठा तोटा आणि खूप मोठी अडचण निर्माण झाली। या ठिकाणी 15% आयात शुल्क वाढवल्यामुळे चीनमध्ये महागाई वाढू लागली। पण अशा परिस्थितीमध्ये चीन स्वतःच्या निर्णयावरती अडला आणि चीनने 15% आयात शुल्क जशास तसं ठेवलं। पण याला पर्याय म्हणून चीनने भारताकडून, ब्राझीलकडून आणि अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड यांची खरेदी केली। यामुळे झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा जरी कमी वाढला तरी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये मात्र सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली। जो सोयाबीनचा भाव हा इथून एका महिन्यापूर्वी 3600 ते 3900 च्या दरम्यान होता, तो सोयाबीनचा बाजारभाव आजच्या कंडिशनला 4100 ते 4400 च्या दरम्यान आहे। याचा विचार केला तर या असणाऱ्या संपूर्ण घडामोडीमुळे आणि चीन हा स्वतः आपल्या भूमिकेवर आडल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात 500 ची तेजी आली आणि ही तेजी कायम राहणार आहे। कारण एक गोष्ट लक्षात घ्या, चीन स्वतःच्या भूमिकेवर आडला। चीन अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी करायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाची मात्र निराशा व्हायली। अगोदरच बाजारभाव कमी, त्या चीन जर खरेदी करत नसेल तर बाजारभाव आणखी कमी होणार। यामुळे सोयाबीनची पेरणी मे महिन्यात अमेरिकेत घटू शकते आणि याचा लॉंग टर्म मध्ये भारताला फायदा होऊ शकतो। कारण अमेरिका आणि भारत या दोन्ही देशाची पेरणी जवळपास सोबत आणि सोयाबीन सुद्धा जवळपास सोबतच विक्रीला येते। मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटली तर आपल्या देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुधारायला लागणार आणि यामुळे लवकरच देशात सोयाबीनचा भाव 4500 तर भविष्यात 5000 पर्यंत पोहोचू शकतो, असं आहे जाणकारांचं मत। अशा परिस्थितीमध्ये जास्त लोभ न ठेवता जर आपण 4500 च्या दरावर सोयाबीनची विक्री करत असाल तर आपला होईल फायदा। पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री 4500 च्या दरावर कराल ना, तिथे ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे आपल्याला भविष्यात भावांतर होण्याचा फायदा मिळू शकेल। भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहणे याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपल्यास आवडलाय लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आता आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।